राजधानी मुंबई येथील महाराष्ट्र विधान भवन परिसराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली। सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली। धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावलं उचलत विधान भवनातील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि उपस्थित नागरिकांना सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढलं। सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे। सध्या सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी विधान भवन परिसराच्या बाहेर जमा झाले असून परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात आलं आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तपासानंतरच धमकीबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय।